नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की राजन आणि ऋषीला अचानक एकाएकी कोणाचा तरी फोन येतो. ऋषी तर अचानक नाश्ता करत असताना तो उठून जातो. नयनतारा बोलते, अरे ऋषी, नाश्ता तरी करून जा रे, असा जाऊ नकोस. ऋषी म्हणतो, थांब, मला आत्ता खूप इम्पॉर्टंट काम आलं आहे. राजनलाही फोन येतो की तुम्ही मंदिरामध्ये या, इथे तुमची मुलगी भेटेल. राजन मंदिरामध्ये जातो. तिथेच कमळी, निग्गी आणि आपली सरूसुद्धा असते. सरू कमळीच्या वाढदिवसानिमित्त तिथं पूजा करत असते. पूजा करून पंडितजींबरोबर बोलून सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटत असते आणि निग्गी कमळी देवाच्या समोर हात जोडत असतात. सगळे चौघेचे चौघे एकाच मंदिरात, आणि तेही सगळ्यांना शोधण्यासाठी. राजन चारी भोवतीने मंदिराच्या शोधतो, आतमध्ये येतो, देवाच्या पाया पडतो आणि तो परत एकदा कमळीला शोधायला चालू करतो. कमळी म्हणजे त्याची लेक. आणि शोधता शोधता मागून सरू येते. म्हणता, घ्या प्रसाद साहेब, असं म्हणता क्षणी राजन माघारी वळून पाहतो तर काय, सरू तिथे असते. सरू अचानक एकाएकी राजनला पाहताच खूप घाबरते, बिथरते आणि म्हणते की मला काही जरी झालं तरी ते राजनपासून लांब गेलं पाहिजे, त्याच्या नजरेला नको उभं राहिलं तर तो मला घरी घेऊन जाईल आणि त्या अनिका, रागिनी, कामिनीच्या समोर नेऊन उभा करेल. अखेरकार त्यांच्यासमोर गेल्यानंतर सगळं काही सत्य समोर येईल आणि त्या बायका काही मला जिवंत सोडणार नाहीत. आणि ते सरू खूप घाबऱ्या होऊन तिथून मंदिरातून राजनच्या समोरून गायब होते. इथे राजन मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागलेला असतो, गौरी गौरी गौरी. सरू आपले एका मंदिराच्या कोपऱ्यात जाऊन लांबून राजनची अवस्था पाहत असते. तिलाही खूप वाईट वाटत असतं. राजनचा आवाज ऐकताच कमळी आणि निग्गी तिथे येतात आणि म्हणतात की राजन का काय झालं, एवढं जोरात का ओरडताय तुम्ही, काय झालं का, काय असं काय पाहिलं तुम्ही? राजन म्हणतो, अगं कमळी, तुला माहिती आहे का, आत्ता सध्या माझ्यासमोर गौरी उभा होते, ती मला प्रसाद देत होते आणि अचानक एकाएकी कुठे गायब झाली. कमळी म्हणते, राजन काका, काही काळजी करू नका, आत्ताच इथे असतील मावशी, आपण त्यांना शोधूया मंदिरामध्ये. हे तिघेजणी तिन्ही बाजूनी शोधतात. सरू आपले लांबणं खूप पाहतच राहते. इथे राजनचं सगळं काही तिथे तिला दिसत असतं. कमळीही तिला दिसत असते, पण काहीच कारणात निमित्त ती इथे त्या दोघांना भेटू शकत नाही. पण इथे राजन म्हणतो, माझी सरू माझ्यासमोरच होते, तरीही मी तिला पाहू शकलो नाही, भेटू शकलो नाही, साधं तिची विचारपूसही केली नाही. कमळी म्हणते, राजन काका, तुम्ही काही काळजी करू नका, पण गौरी मावशी इथेच आहेत ना, आपण त्यांना शोधून काढून शेवटी ते आज नाही उद्या आपल्यासमोर येतीलच की, काहीतरी कारणच असेल. तोपर्यंत इथे ऋषी कॉलेजमध्ये गेल्यानंतरनं खूप शोधाशोध करतो, कारण की ती प्रिन्सिपलच्या ऑफिसमधून नक्की ती पेटी चोरली तर चोरली कुणी, कारण की ती एक चावी कमळीपाशी असते आणि एक चावी राजनपाशी असते, असं ऋषीला माहीत असतं. तोपर्यंत ते ऋषी म्हणतो, ही पेटी चोरली तर तो पूर्ण कॉलेजच्या बाहेरच्या गार्डनमध्ये सुद्धा शोधत असतो. एका झाडाच्या खाली ती पेटी त्याला सापडते आणि सेम त्या झाडाच्या खाली ती पेटी तिथेच असते. तिथे CCTV कॅमेरा फुटेज असतो. तो फुटेज चेक करता क्षणी ते अनिकाचा चेहरा त्याच्यामध्ये दिसतो. तेव्हा ऋषीच्या समोर सत्य येतं की ही पेटी दुसरे तिसरे कोणीही नाही, आपल्या अनिकाने चोरली आहे. परत इथे सगळेजणी घरी येतात आणि राजन खूप इमोशनल झालेला असतो, दुःखी झालेला असतो. अन्नपूर्णा म्हणते, अरे राजन, काय झालं तरी काय, एवढा तू दुःखी का आहेस? राजन सगळं काही राजन जे काही घडलं मंदिरामध्ये ते अन्नपूर्णाला सांगतो. अन्नपूर्णा म्हणते, अखेरकार देवी आईच्या दारामध्येच आपल्याला आपली आज गौरी दिसली होती. आणि हेच बोलणं कामिनी, अनिका आणि रागिनी ऐकतात. रागिनी ऐकल्यानंतर म्हणते की आई, तू पाहिलंस का, ती गौरी शेवटी राजांच्या समोर आलीच. आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटणार आहे की अखेरकार अनिकाचा खरा चेहरा ऋषी सगळ्यांसमोर आणतो. पाहूयात आपण पुढे काय होतंय ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.